नमस्कार मित्रांनो, तर महिला व बाल विकास विभागाकडून शक्ती सदन योजनेअंतर्गत सन 2026-27 या वर्षासाठी मोठी आर्थिक तरतूद करण्यात आली आहे. या शासन निर्णयानुसार राज्यातील कार्यरत स्वयंसेवी संस्थांना एकूण 2 कोटी रुपयांचा निधी वितरित करण्यास शासनाने मान्यता दिली आहे. तर या निधीमध्ये केंद्र शासनाचा 60% हिस्सा आणि राज्य शासनाचा 40% हिस्सा आहे. तर या GR मध्ये नेमका किती निधी मंजूर झाला आहे, कोणत्या संस्थांना निधी मिळणार आहे आणि या निधीचे वितरण कोण करणार आहे, ही संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये सोप्या भाषेत पाहणार आहोत. तर हा शासन निर्णय महिला व बाल विकास विभाग महाराष्ट्र शासन यांच्याकडून जारी करण्यात आला आहे. GR दिनांक 31 जुलै 2026. तर शक्ती सदन योजना म्हणजे काय? तर केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार सन 2022-23 पासून शक्ती सदन योजना राज्यात राबविण्यास मान्यता देण्यात आली. यामध्ये केंद्र पुरस्कृत स्वाधार आणि उज्ज्वला या योजना शक्ती सदन योजनेमध्ये विलीन करण्यात आले आहेत. या योजनेसाठी निधीचा वाटा केंद्र शासन 60% आणि राज्य शासन 40% असा निश्चित करण्यात आला आहे. तर 2026-27 साठी किती निधी उपलब्ध झाला? तर मित्रांनो, सन 2026-27 साठी केंद्र शासनाकडून 120 लाख रुपये म्हणजेच 1,20 लाख रुपये इतका निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे. हा केंद्राचा 60% हिस्सा आहे. त्याच प्रमाणात राज्य शासनाचा 40% हिस्सा म्हणजे 80 लाख रुपये निधी देण्यात आला आहे. म्हणजेच केंद्र हिस्सा रुपये 1.20 कोटी आणि राज्य हिस्सा रुपये 80 लाख आणि दोन्ही मिळून एकूण रुपये 2 कोटी निधी उपलब्ध झाला आहे. तर निधी कुठे वितरित केला जाणार? तर हा एकूण रुपये 2 कोटींचा निधी आयुक्त महिला व बाल विकास आयुक्तालय पुणे यांच्या SNS पार्श खात्यावर वितरित करण्यात येत आहे. त्यानंतर GR सोबत जोडलेल्या परिशिष्ट अ मध्ये नमूद केलेल्या कार्यरत स्वयंसेवी संस्थांना हा निधी वितरित करण्यास शासनाने मान्यता दिली आहे. मात्र निधी वितरित करण्यापूर्वी संबंधित संस्थेचे आवश्यक अभिलेख तपासणे आवश्यक आहे. तर कोणत्या संस्थांना निधी मिळणार? तर या GRच्या परिशिष्ट अ मध्ये एकूण 21 स्वयंसेवी संस्थांची नावे देण्यात आली आहेत. यामध्ये अनेक संस्थांना रुपये 10.50 लाख किंवा 10.60 लाख तर काही संस्थांना रुपये 3.50 लाख इतका निधी मंजूर करण्यात आला आहे. तर त्या संस्थांची नावे तुम्हाला GR मध्ये पाहायला मिळतील. तर एकूण निधी किती? तर या सर्व संस्थांसाठी परिशिष्टामध्ये नमूद केलेली एकूण रक्कम अशी आहे. केंद्र शासनाचा हिस्सा रुपये 120 लाख आणि राज्य शासनाचा हिस्सा रुपये 80 लाख, एकूण रुपये 200 लाख म्हणजेच रुपये 2 कोटी. तर निधी वितरणाची जबाबदारी कोणाची? तर या निधीच्या वितरणासाठी आयुक्त महिला व बाल विकास आयुक्तालय पुणे यांना नियंत्रक अधिकारी म्हणून घोषित करण्यात आले आहे. तसेच लेखाधिकारी महिला व बाल विकास आयुक्तालय पुणे यांना आहरण व संवितरण अधिकारी म्हणून घोषित करण्यात आले आहे. GR नुसार निधीचा वापर करताना केंद्र व राज्य शासनाच्या वेळोवेळी दिलेल्या सूचना तसेच वित्त विभागाच्या निर्देशांचे पालन करणे आवश्यक आहे. नंतर सर्वात महत्त्वाचा मुद्दा. तर मित्रांनो, या GRचा मुख्य उद्देश सन 2026-27 मध्ये शक्ती सदन योजनेअंतर्गत कार्यरत स्वयंसेवी संस्थांना अनुदान उपलब्ध करून देणे हा आहे. केंद्र आणि राज्य शासनाच्या संयुक्त सहभागातून एकूण रुपये 2 कोटींचा निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे. या निधीचा लाभ GRच्या परिशिष्ट अ मध्ये नमूद केलेल्या 21 कार्यरत स्वयंसेवी संस्थांना मिळणार आहे. तर मित्रांनो, हा होता 31 जुलै 2026 रोजीचा शक्ती सदन योजनेशी संबंधित महत्त्वाचा शासन निर्णय. तर या GR मध्ये रुपये 2 कोटींचा निधी केंद्र राज्य निधीचा 60-40 वाटा, 21 स्वयंसेवी संस्था आणि निधी वितरणाची प्रक्रिया याबाबत माहिती देण्यात आली आहे. तर या व्हिडिओमध्ये दिलेली माहिती संबंधित शासन निर्णयावर आधारित आहे. तर मित्रांनो, जर तुम्हाला या GRची PDF हवी असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये आपल्या टेलिग्राम चॅनेलची लिंक दिलेली आहे. तिथे जाऊन तुम्ही या GRची PDF घेऊ शकता. आणि हा व्हिडिओ उपयुक्त वाटला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि अशाच महत्त्वाच्या GR अपडेटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. तर मित्रांनो, भेटूया अशाच एका महत्त्वाच्या पुढच्या व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र.